लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 दिवसात 3,000 रुपये जमा. एप्रिलच्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओवरती लाडक्या बहीण योजनेबाबतची आजची बातमी बघणार आहोत. ती बातमी अशी की लाडकी बहीण योजना याबाबत बऱ्याचशा लाडक्या बहिणींना हप्ते मिळत नव्हते. तर ज्या महिलांचे हप्ते बंद झाले होते किंवा त्यांचे लेट झाले होते, तर त्यांच्या खात्यांवरती 2 दिवसामध्ये 3,000 रुपये हे जमा झालेले आहेत. तर कोणाकोणाच्या खात्यावरती हे 3,000 रुपये जमा झालेले आहेत, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याची रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेली योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याची रक्कम देखील पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेली आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं लाडक्या बहिणींच्या खात्यात काल मार्च महिन्याची रक्कम जमा करण्यात आली होती. आज काही लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये जमा झाल्याचे मेसेज येत आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 दिवसात 3,000 रुपये जमा करण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे. लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज की राज्यातील कोट्यवधी लाडक्या बहिणी मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याची प्रतीक्षा वाट पाहत होत्या. फेब्रुवारीच्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात 24 मार्चला जमा करण्यात आली होती. त्यानंतर लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्यांची रकमेसाठी वाट पाहावी लागली होती. अखेर राज्यात सरकारकडून 14 आणि 15 मे रोजी अनुक्रमे मार्च आणि लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यात आल्यानं लाभार्थी महिलांना दिलासा मिळालेला आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये 2 दिवसामध्ये जमा झालेले आहे. लाडक्या बहिणींची संख्या घटली. कशा प्रकारे? तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर सुरू केली होती. या योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून करण्यात आली. तेव्हापासून दर महिन्याला लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम जमा केली जाते. या योजनेचा निकष निश्चित करताना शासनानं लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक असू नये असं निश्चित केलं होतं. याशिवाय इतर अटी देखील या योजनेसाठी निश्चित करण्यात आल्या होत्या. या योजनेमुळे महायुती सरकारला मोठं यश मिळाल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र महिलांना मिळावा यासाठी शासनाकडून ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यानंतर काही महिलांनी शासकीय नोकरी संदर्भातील चुकीचे पर्याय निवडल्यानं त्यांना दुरुस्तीसाठी 30 एप्रिल पर्यंत संधी देण्यात आली होती. हे आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नक्कीच टाकलेला आहे आणि तोही तुम्ही नक्कीच ऐकलेला असेलच. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीच्या लाभार्थी महिलांची संख्या 2,46,00,000 दरम्यान होती. ही संख्या फेब्रुवारी 2026 पर्यंत 1,76,00,000 पर्यंत खाली आली. म्हणजेच जवळपास 70 लाख लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. आता वारंवार मुदत वाढ देऊन सुद्धा त्यांनी ही ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे त्यांना या योजनेतून वगळण्यात आलं. वेळोवेळी चॅनलवरती सुद्धा व्हिडिओ येत होते की लाडकी बहीण योजनेची मुदत कुठपर्यंत आहे, कितीपर्यंत आहे, तरी तुम्ही ई-केवायसी करून घ्या. पण बऱ्याचशा महिलांची ई-केवायसी न झाल्यामुळे त्यांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात आलं. कारण त्यांच्या सांगण्यावरून आपण त्यांच्या मुदतीपर्यंत ज्यावेळेस आपण ती ई-केवायसीची दुरुस्ती केली जर असते, तर बहुतांशी महिला या पुन्हा लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेऊ शकल्या असत्या आणि जेव्हापासून त्यांची लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते थकलेले आहेत ते त्यांना पुन्हा मिळाले असते. पण असो, आता ज्यांच्याकडून नाही झाली ई-केवायसी त्यात आपण आता काही करू शकत नाही. पण ज्यांना हा लाभ मिळतोय त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्यासाठी आजची ही गुड न्यूज मी घेऊन आलेले होते. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कोणाकोणाचे लाडक्या बहिणी योजनेचे हप्ते हे पडलेले आहेत. आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर रोजचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.